सर्व इकडे बघ. कुठे चालला तू? कुठे चालला? अय पुरा इकडे बघू. काका बोर गेले. शौर्य कुठे चालला तू? तर घरून निघालो आणि डिरेक्टली गेलो हॉस्पिटलला. तर हॉस्पिटलला गेलो, बाळाला पाहिलं. त्यानंतर मग ताईंना डिस्चार्ज भेटला. सो त्या त्यांच्या माहेरी गेल्या आणि आम्ही आलो डिरेक्टली माझ्या मोठ्या सासूबाईंच्या इथे. सो इकडं घरी आल्यानंतर आहे ना, बाळांनी जो काही धुमाकूळ घातला आहे, नुसतंच घरामध्ये दीदीच्या गाड्या घे, इकडे जा तिकडे जा. त्यांना नवीन घर होतं, सो त्यांना ते नवीन असं सगळं वाटत होतं. सो त्यामुळे आहे ना, दीदीच्या गाड्या होत्या तर त्या घेत होते, परत घरभर फिरत होते. त्यात मग आईंनी एकीकडे स्वयंपाक करायला घेतलं होतं. तर आईंसोबत मी पण स्वयंपाक करत होती. तोपर्यंत मग भाऊ आणि आहो होते जे या दोघांकडे बघत होते. तरी पण यांना दोघंजणं किचनमध्ये येत होते. त्यांचं काही ना काही चालूच होतं, इकडून तिकडं त्यांना फिरायचंच होतं. सो इकडे पण बघू शकता तुम्ही, शौर्य आणि शर्विल आहे ना किचनमध्ये येऊन थांबले होते. त्यानंतर मग येणार भाऊंनी त्यांना आवाज दिला बाहेर. सो मग शौर्य तर गेला बाहेर आणि त्यांना एक एक खेळणे पण द्यायचं चाललं होतं आणि भाऊंसोबत छान खेळत होते. शौर्य काय लवकर कोणासोबत मिक्स होत नाही, पण शर्विल मात्र मस्त खेळत होता भाऊंसोबत, त्याला आवडत पण होतं. सो त्यांच्याकडे तो जाऊन बसतही होता. लाईट कशी लागते? लाईट कशी लागते? लाईट ते काद्या त्याला टी व्ही दे लावून, त्यांना कार्टून बिटून दे. सरू तू कुठं आला? कुठं आला? त्यानंतर मग आम्ही इकडे स्वयंपाक करत होतो आणि खूप जास्त भुका लागल्या होत्या. जेवणाचा टायमिंग निघून गेला होता. तर आई पण इकडे मला मदत करत होत्या आणि आई व्हिडिओमध्ये बोलत होत्या. तर भाऊ आहे ना त्यांची मस्करी करत होते मागून, ते तुम्ही बघा. चिकन होते माझ्या मुलासाठी, चिकनची भाजी करते स्पेशल. तरी अशीच मस्करी चालू होती आणि हे असंच हसत खेळत गप्पा मारत आमचा स्वयंपाक पण चालू होता. नको बोला म्हणतो ना तो. बोला आणि सनी आलाय ना तर चिकन बनवलंय. आई इकडे मला चिकन धुवून देते, माझं मसाला बनवायचं काम चाललंय आणि दोन्ही पिल्लं पण खेळतातच. आता चिकनची भाजी बनवताना दाखवते मी तुम्हाला. तर आता आमच्या बाळाला बघून आलो आम्ही आणि त्यानंतर मग आईंकडे चालू डिरेक्टली. आणि इकडं आता नको म्हणत असताना पण आईंनी ना चिकन वगैरे आणले. सो मग आता ना चिकनची कालवण वगैरे बनवले. आईंनी थोडीशी हेल्प केली, मसाला वगैरे भाजू लागला. चिकन वगैरे तर त्यांनीच वॉश करून दिला. सो मग आता आहे ना इकडं चिकन शिजत आहे, एकीकडे भात आहे आणि इकडे भाकरी पण बनवून झाल्यात आहे. आता आम्ही पटपट जेवण करून घेतो. इकडे बघ वरती, कोणाची गाडी घेतली तू? दीदीची गाडी घेतली आहे. भूर गेली दीदी. तू काय करतोय मग? जोनी बोलून दाखव ना आईला. ओ दीदी नाही मम्मा म्हण. शारू ए कुठे बसले तू बाबडी? शारू. तर आता जेवण वगैरे झालं आमचं आणि आहे ना तिकडं गॅलरीत बसलो आम्ही मस्तपैकी. इकडे आई बसल्यात आमच्या आणि इथं दोन्ही पिल्लांनी घेतली दीदीची सायकल आहे ना बाबडी. सायकल कोणाची आहे? बूम बूम चालवली बघा त्यांनी. इकडे आमच्या आई आहेत, माझ्या मोठ्या सासूबाई. काय म्हणताय? आणि आता भाऊंना बाळ झालं ना, सो आम्ही बाळालाच बघायला आलो होतो. सो
तिकडून मग डिरेक्टली घरी आलो. नाही म्हणत होतं तरी पण आईंनी स्वयंपाक वगैरे केला, कारण म्हणतात तू काही सतत येत नाही. येत नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं की चला मग आता जेवण वगैरे केलंय, बसलोय. भाजी कशी झाली? लय छान भाजी, मस्त केलची, सुंदर झाली. आवडली सगळ्यांना. शॉर्मा होता. भाऊंना पण मस्त आवडली भाजी. स्वतः ते दोघं जण गप्पा मारत बसलेत. आम्ही इकडं बसलोय. थोड्या वेळाने नंतर मग गॅलरीत बसलो आता. आणि मस्त गॅलरीमध्ये इतकी छान झाडं लावलेत ना आईने. हे बघा, मस्तपैकी आम्ही हवेवरती बसलो आणि इतकी छान हवा सुटली आहे. बॅक साईडला बघू शकता असं मस्तपैकी रस्ता वगैरे, बिल्डिंगचे काम वगैरे झाले आणि इतकी थंड हवा येते. चला इकडे आमचे आहो. कुठे? हां चला, कुठं जायचं? पुढं समोर पुढं घ्यायचं. हा पुढं सरू. आता चालवत होता ना तू? आता मगाशी माझं कसं चालू? चलो. हा घे. नाही तो चालवतोय. त्याने मगाशी 2 राऊंड मारले. ढकल पुढं समोर ढकल. ढकल. त्यानंतर थोडा वेळ बसून मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि शौर्याला इकडे ना लिफ्टमध्ये खूप जास्त मजा येत होते. तो निघालो, पण तो जितका आता हसतोय ना तितकाच निघण्यासाठी रडत होता, कारण त्याला गाडीवरती बसायचं होतं. तिकडनं मग आम्ही डिरेक्टली गेलो भक्तिशक्तीमध्ये. म्हटलं थोडा वेळ बाळांना खेळवावं, पण ते काय पॉसिबल झालं नाही, कारण शौर्याला खूप जास्त झोप आलेली होती. तो तर झोपूनच होता. आम्हाला आहे का? हाय मम्मा. ओ काय? शिवाजी महाराज. सांग काय? मला कोण आहे? शिवाजी महाराज. शौर्याला उठव ना. शरू काय बोबडा? खाली बघ, खाली पायरी आहे. चल उतर. त्याच्याकडे बघा. कुठे जायचंय? हाय. तर आता आम्ही आलो इकडे भक्तिशक्तीला, जिकडे मस्तपैकी गार्डन वगैरे आहे. आणि ना इकडे हे पिल्लू उठलाय. काय मम्मा झोप झाली असं सांगतोय, माझी झोप झाली आहे. आणि शौर्य मात्र झोपलाय. थांब मम्मा, थांब जागेवर थांब. हां थांब, देते थांब. बाहेर जाऊन घ्यायचं आपल्याला, त्या आईचा आहे तो फुगा, आपण दुसरा घेऊ. ओके नाही. आणि शौर्याला त्यांनी घेतलाय मागं, तो झोपलाच आहे, तो उठायचं नावच घेत नाही. पण शर्विल मात्र उठला. आणि मस्तपैकी गार्डन आहे, मी तुम्हाला दाखवते. सोबतच इथे ना खूप मोठा फ्लॅग आहे. हा एवढा मोठा फ्लॅग आहे ना. सोबतच हे असं गार्डन. थांब मम्मा, थांब जरा. शरू थांब जरा, थांब. देते मी तुला, थांब. काय हवंय तुला? फुगा. आणि खूप मस्त असं सनसेट होतं एक या साईडला, त्यामुळे लाईट्स वगैरे पण खूप छान आहे. आणि सगळेजण असे मस्तपैकी बसलेत आहेत. पण म्हटलं आता आम्ही पण थोडंसं बसावं, पण शौर्याला काय झोप आवरत नाही आहे बघा. हा इकडं झोपलाही आहे. आम्ही निघतो घरी जायला लगेच. आणि इकडे बघा, हे पिल्लू बघा. शरू
त्याचं चालली पळापळी. चला चला चला. अख्खा अंदूक दिसतो, काहीच नाही दिसत. बोला काय म्हणतो, काय घेतलंय तू? हा हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर. शौर्य काय आहे? काय पाहिजे, काय ते काय आहे तुझ्याकडं? कपडे काय घेतलं? काय तर मग अशीच जाऊन आलं. ऑलमोस्ट 7 वाजले होते आम्हाला यायला. म्हणजे तिकडून निघतानाच थोडंसं उशिरा निघालो होतो, कारण मग जेवण झालं दुपारी आणि त्यानंतर थोडा वेळ बसलो, आराम केला. बाळांनी पण खूप छान खेळले दोघं पण. दिदीच्या गाडी होत्या त्या तिच्या, तर मग ते ना दोघं पण त्या गाड्याच खेळत होते. शौर्य तर अक्षरशः रडत होता निघताना त्या सायकलसाठी. त्याला बळ आपला आवरलं, त्याचं पॅन्ट वगैरे घातली आणि मग त्याला घेऊन आलो, नाहीतर तो अजिबातच ऐकत नव्हता. सो त्यानंतर मग घरून निघालो आणि मग गेलो डिरेक्टली भक्तिशक्तीला, ज्याचा ब्लॉग तुम्ही पाहिला. पण आहे ना, हा बोल काय काय रे, कुठे गेलो होतो आपण? हे काय आहे? येता येता म्हटलं चला भक्तिशक्तीमध्ये जाऊयात, बाळांना पण थोडंसं दाखवता येईल. पण गाडीवर येतानाच त्यांचं झोपायचं टायमिंग होतं, त्यामुळे त्यांना झोपच आले होते. तर शौर्य तर दोघं पण झोपले होते, पण शौर्याला म्हटलं चल थोडंसं उठतोय का बघूयात म्हणून. तर आतमध्ये आलो आणि थोडा वेळ 1-5 मिनिटासाठी थोडंसं फिरलो, पण शौर्य तर काय उठायचं नाव घेत नव्हता. शर्विल उठला मस्तपैकी, त्यांनी ते बलून्स वगैरे पाहिले, त्याला ते आवडलं. तो काही म्हणजे मस्त झाला होता, त्याला काही झोपेचं हे नव्हतं. पण शौर्याची झोप अजिबात हटत नव्हती, त्याला खूप जास्त झोप होती. सो मग आम्ही थांबलो नाही अजिबातच. 5 ते 10 मिनटं थांबलो असेल आणि लगेचच निघालो. आणि त्यानंतर मग डिरेक्टली घरी आले. आता जेवणासाठी ना थोडंसं अंडा राईस बनवला होता, ते खाल्लं. दुपारी पण चिकन वगैरे खाल्लं होतं, त्यामुळे ना अजिबात भूक नव्हती. संध्याकाळी थोडंसं लेट जेवण झालं, 4:30-5 वाजले होते, त्यामुळे मग भूक नव्हती अजिबातच. तरी पण थोडंसं मग अंडा राईस वगैरे बनवला. बाळांसाठी पण बनवलं होतं, त्यांचं त्यांना चारून झालं. आणि आज आम्ही आमच्या बाळाला बघायला गेलो होतो. त्याला 3-4 दिवस झाले जायचं होतं, चाललं होतं आमचं. पण आज सॅटर्डे असल्यामुळं, सुट्टी असल्यामुळं मग आज गेलो. आणि आजच ताईंना डिस्चार्ज पण भेटणार होता. सो मग त्या तिकडून डिरेक्टली त्यांच्या माहेरी गेल्या. पण आणि मला ते लहान बाळाचं व्हिडिओ शूट वगैरे ते घेणं मला बरोबर नाही वाटलं. त्यामुळं आणि तिथं तेवढ्या वेळात म्हणजे नाही का असं ते सुधारलं पण नाही, कारण दोन्ही पिल्लं पण खूप जास्त त्रास होते, ते त्यांना खेळणं पाहिजे होतं. सो शर्विलने आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो, रिटर्न पप्पांना घेऊन गेला आणि ते खेळणे आणायला लावले. असं सगळं झालं, त्यामुळे मी ते ब्लॉग काही शूट केला नाही तिथे. डिरेक्टली आम्ही घरी आलो आईंकडे, त्याच वेळेस मी ब्लॉग स्टार्ट केला. सो चला, आजचा दिवस माझा असा होता. आणि आमच्या फॅमिलीमध्ये अजून एक खूप छान क्यूट असा मेंबर ॲड झालेला आहे. सो चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.